आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून या कुटुंबाच्या नातेवाईक ज्यावेळेला तिथे गेले हं. आणि त्यांना न सांगता डेड बॉडी ही बाहेर का आणली गेली, त्यांना किमान सांगायला पाहिजे होतं ती आणली गेली. त्याच्यानंतर तिचा भाऊ पीएम रूम मध्ये त्याला पोस्टमॉर्टम करायला जायचंय, तर पोलिसांनी त्याला 2 वाजेपर्यंत दुपारी एफआयआर ला तिथं कॉपी घ्या म्हणून थांबून ठेवलं. म्हणजे एवढा वेळ लागतो एफआयआर पाहायला, म्हणजे हं. तुम्ही काय लपवताय. दुसरं, तिचा व्हॉट्सअप सीन हा रात्री 11 वाजून 13 मिनिटाचा आला. ही कुटुंबाला शंका आहे, 7:30ला तुम्ही बॉडी ताब्यात घेतली असं तुम्ही सांगताय. 9ला शेवटचं तिचं बोलणं झालं, 11च्या नंतर तिचा काही कॉन्टॅक्ट नाही. हे सगळं पोलीस रेकॉर्ड आहे. हं. मग तिचा व्हॉट्सअपचा चॅट 11 वाजून 13 मिनिटांनी कसा आला? आणि हे सगळं प्रकरण जे घडलं ते ह्यांच्या रणजित निंबाळकरांच्या संबंधित भोसलेच्या हॉटेलवरच का घडलं? तर तुम्ही 3 दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंब जर मागतंय, त्यांना मिनिट टू मिनिट का तुम्ही फुटेज देत नाही? हं. बघू द्या ना कुटुंबाला काय झालंय तर. हां. आणि मुळात त्याची सुरुवात झाली जूनपासून विलास सर. हं. जूनमध्ये तिने तक्रार केली लेखी. जुलैमध्ये तर तिनं ज्या जॉब दिला चौकशी समितीवर, तिने तक्रार केली. तिच्या तक्रारीची काही दखल नाही घेतली. हं. उलट तिच्यावर पोलिसांनी कंप्लेंट केली. आणि तिने जो जॉब दिलाय ना, त्यातले अनेक मुद्दे मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. फक्त एक मुद्दा मी सांगतो. शेवटी ती असं म्हणते, की हा त्रास आता मला सहन होत नाही. याच्यातून काही अनुचित प्रकार झाला तर याला सर्वस्वी हे सर्व लोक आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल. त्या हं. सोसायटीमध्ये ती एक खासदार आणि 2 पीएचं नाव घेते. जायपत्रे, पाटील, बदने हे कशा पद्धतीने तिला छळतायत, धुमाळ कशा पद्धतीने छळतायत, हे सगळं तिने सांगितलं. हां. एवढ्या तक्रारी केलेल्या असताना जी मुलगी लढावई आहे, जी मुलगी एवढ्या तक्रारी करते, ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये ज्यावेळेला तिला खोटे फिटनेस, बरं बाब गंभीर आहे, खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी एखाद्या डॉक्टरवर दबाव येतो आणि ते डॉक्टर त्या ठिकाणी जाऊन सांगतायत की माझ्यावर खोटा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आहे. ही बाब काय छोटी आहे? ज्यावेळेला मी बोलतो, सुषमाताई बोलतात, तर माझ्यासारख्याला चमडे काढील अशी भाषा करतात ह्या निंबाळकरांचे कार्यकर्ते, चमडे लोंबविल. हं. तर माझ्यासारख्याला अशी भाषा, माझा जर उत्तर येत असतील आणि एवढा माज जर असेल, तर तुम्ही विचार करा तिथं सर्वसामान्य माणसाचं काय. आणि एसआयटी नेमण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. आम्ही सगळ्या नेत्यांनी लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण ज्यावेळेला पत्र हातात आलं, त्यावेळेला काय आलं? तर तुम्ही देखरेख खालीच तेजस्वी सातपुतेचा तपास करताय. ठीक आहे. मी अशी मी ऑर्डर विचारतो जबाबदारी मी मी विचारतो अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. वेळेची मर्यादा आहे कारण आज आपण ती पत्रकार परिषद दाखवल्यामुळे वेळ खूप तिकडे गेला. हां, प्लीज पटकन. एकच मिनिट सांगतो. देखरेखीखाली तपास समिती हे सीआरपीसीच्या कोणत्या कलमाखाली त्या कमिशनरने ऑर्डर काढली? एवढं मला त्यांनी फक्त सांगावं.